बाबा, आईला काय झालं? ती अशी झोपून काय? आई आजारी पडलीये ग. बाहेर गेली होती, घरात आली आणि एकदम ताप भरला तिला. तेव्हापासून आजारीच आहे. जरा काळजी वाटली म्हणून वैद्यबुवांना घेऊन आलो. वैद्यबुवा, काय वाटतं तुम्हाला? कशामुळे आजारी पडली असेल ही? कदाचित त्यांच्या खाण्यातून पोटात काहीतरी गेलं असावं आणि त्यामुळे त्यांना ताप आलाय आणि म्हणून तब्येत पण बिघडलेली आहे. मी एक चूर्ण देतो, ते तुम्ही दुधातून त्यांना थोड्या थोड्या वेळाने देत राहा. पण याच्यानं लगेच बरं वाटेल ना हिला? नाही, अहो तब्येत पूर्ण बरी व्हायला थोडा वेळ द्यावा लागेल. पण हे चूर्ण द्यायचं जर तुम्ही थांबवलं तर मात्र शरीरावर गंभीर परिणाम होतील आणि आणखीन तब्येत बिघडेल. त्यामुळे तुम्ही दुधातून हे चूर्ण वेळेवर देत राहा. हे घ्या. वैद्यबुवा, तुमचं अंग पण गरम लागतंय. तुम्हाला पण बरं नाहीये का? छे छे, नाही नाही, अहो वातावरणात बदल झाल्यामुळे तसं तुम्हाला वाटत असेल. माझी तब्येत ठणठणीत आहे. मला काय झालंय? मी निघू? हा. त्या गंगाईला घास भरवता भरवता मलाही तो खावा लागला, म्हणूनच ताप आलाय मला. मनोरमे, आता घरी जाऊन विश्रांती घ्यायला लागणार ओ आई. पण आता त्या दुधाच्या रूपाने ते विषारी भस्म ती गंगाई सतत पीत राहील आणि तिची तब्येत आणखी बिघडेल. चला, रात्रभर झोप काही लागणार नाही तिला. आजारी आईला सोडून ती जगदंबा घराबाहेर व्रत करण्यासाठी पडूच शकणार नाही. आता कशी अडकलीस ग? आई, काय झाले तुला? खूप त्रास होतोय ना ग? आता ठीक आहे मी. काय बी ठीक नाही. तुझी तब्येत सुधारली नाहीच, पण अजून बिघडली आहे. तुला झोप बी येत नाही ग गंगाई? हाव, तुम्ही झोपा आता. लई वेळ झालाय बघा. माझ्यामुळं तुम्हाला कशा पायी त्रास? अगं त्रास कसला? तुझं अंग बघ केवढं तापलंय. आणि तुला असं बरं नसताना आमच्या डोळ्याला डोळा लागणार आहे होय? सकाळी ते वैद्यबुवा आले होते, त्यांच्या उपायानं काय बी गुण आला नाही. शेजारच्या गावात दुसरे एक वैद्य आहेत, मी त्यांच्याकडे जाऊन येऊ का? जगदंबा, तू आईकडे लक्ष ठेवशील ना? हो बाबा, मी बघते इकडे. तुम्ही लवकर जाऊन औषध घेऊन या. तू ते दूध आईला देत राहा. दुसरा उपाय भेटत नाही तर हा उपाय करत राहायला पाहिजे आपण. आणि काही लागलं तर शेजारच्या ताराबाईंना नाही तर कुणाला बी सांग. आलो सम्या. जगदंबा, तू काळजी करू नका जा. मला काय बी व्हायचं नाही. आणि तू बी आता आराम कर ग. सकाळपासून माझ्यासाठी धावपळ करून दमली असशील बघ तू. आणि तू सकाळपासून काय खाल्लं बी नाहीयेस ग. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. आई, तू इथून आणू नकोस. अगं, तुला आधीच खूप त्रास होतोय. मला भूक लागली तर बघेन माझं मी. तू लवकर बरी होणं हे जास्त महत्वाचं आहे. आई आजारी असताना मी व्रतासाठी घराबाहेर कशी पडू? व्रत तर करायचंच आहे, कारण ते नाही केलं तर माझा तेज हरवून जाईल. आणि इथून गेले तर आईकडं कोण बघणार? काय करू आता मी? आता माझं व्रत पूर्ण होणारच नाही का? आई एवढी आजारी कधीच पडली नाही. जे काय होते ना ते साधू सुद्धा नाहीये. आसुरांनीच हे घडवून आणलं असेल ना? आईच्या आजाराचं मूळ शोधलंच पाहिजे मला. माझ्या आंतरिक शक्तीने सगळं समजून घेतलं पाहिजे.
माझ्या लक्षात आलं या दुधातच काहीतरी मिसळलं आहे, त्यामुळेच आईला त्रास होतो. जगदंबा, बाबा आलेत का ग परत? नाही अजून. अगं बाई, माझं औषध बी घ्यायचंच राहिलंय ग. जगदंबा, ते ते दूध देतेस का मला? घसा लई सुकल्यासारखा झालाय. नाही, हे दूध तू पिऊ नकोस. पिऊ नगस? का ग? अगं, ते वैद्यबुवानं दिलेलं औषध आहे. बाबा सांगून गेलेत ना की औषध पित राहा म्हणून. या दुधामुळेच आई आजारी पडली, पण हे मी तिला कसं पटवून देऊ? हिला समजवण्यापेक्षा मी हे दूधच बदलून टाकते. ठीक आहे, आता हे दूध पी, म्हणजे तुला बरं वाटेल आणि शांत झोप पण लागेल. अगं, आता म्हणलीस पिऊ न ग, आता म्हणतीस पी. तुझं काही कळतच नाही जगदंबा मला. बरं वाटतंय का आता? मग आता आराम कर, झोप होऊ दे तुझी. नको बाई, बाबांना येऊ दे, तोपर्यंत मी जागी राहते. बाबा आले की मी सांगते, तोपर्यंत तू डोळे मिटून पड शांत. माझ्या आईचा त्रास थांबलाय, ती बरी झाली. आता तिला छान झोपही लागते. आता मी माझ्या व्रतासाठी जाऊ शकते. देवी आईने दिलेला वसा मी टाकणार नाही. दुसऱ्यासाठी खंडेला खड्ड्यात स्वतः पडावं ना, तशी गत झाली आहे माझी. त्या जगदंबाचं व्रत मी हाणून पाडलं, यातच जास्त आनंद आहे मला. आता असुरांच्या राज्यात जाताना ताठ मानेनं जाता येईल. जगदंबा इथे कशी काय? नक्कीच जगदंबानं काहीतरी चमत्कार केला असणार. जगदंबा काहीही जादूटोणा करू दे, मी तिचं व्रत पूर्ण होऊ देणार नाही. तिला अडवायलाच हवं.
आईला बरं वाटल्यामुळे आता मी सुरुवात करू शकते. आज व्रताचा पहिला दिवस. सारं काही ठरल्याप्रमाणे नीट पार पडू दे तुळजाई. सांभाळून घे. महादेव, तुम्हाला नमन करून पूजा आरंभ करते. आज पहिल्या दिवशीची पूजा येता सांग पार पडली. आता पुढचे सगळे दिवसही हे व्रत असंच व्यवस्थित पूर्ण होऊ दे. ही घे गुटी, पी पी. सम्राज्ञी, आता मला एकदम बरं वाटतंय. मी आजारी पडले होते, पण तुम्ही मला वाचवलत. तेवढंच करणं बाकी आहे आता मनोरमे. त्या जगदंबाला धडा शिकवण्यासाठी आम्ही तुला पाठवून दिलं, पण तिला काही न होता तुला वाचवण्याची वेळ येते आमच्यावर. क्षमा करा सम्राज्ञी. अहो, मी ते भस्म गंगाईला खायला घातलं होतं, पण त्या सगळ्या गोंधळात मलाही ते खावं लागलं, म्हणून मी आजारी पडले आणि ती गंगाई तिकडे बरी झाली. याचा अर्थ काय होतोय हे कळतंय का तुला? त्या जगदंबाच्या व्रताचा 1 दिवस पूर्ण झाला. आता निदान दुसऱ्या दिवशी तरी तिला रोखणं आवश्यक आहे. आणि मला सांग, तू रात्री नक्की त्या जगदंबाला नदीच्या दिशेने जाताना पाहिलंस? हो सम्राज्ञी, अहो मी पाहिलं होतं. थोडा वेळ मी तिचा पाठलागी केला. तिच्या एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात दुधाची चरवी होती. पाण्याचा तांब्या आणि दुधाची चरवी, म्हणजे तिच्या व्रताच्या विधीसाठी या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पण जर का या 2 गोष्टींपैकी एक गोष्ट तिला मिळालीच नाही तर? पण हे कसं शक्य आहे? सगळं काही शक्य आहे. समजा गावातलं सगळं दूध खराब झालं आणि गायींनी दूध देणं बंद केलं तर त्या जगदंबाचं व्रत पूर्ण कसं होईल? नाही, म्हणजे हे बरोबर आहे, पण हे होणार कसं? होणार, सर्व काही शक्य होणार मनोरमे. हे बघ,
सर्व पूजा विधींमध्ये दुधाचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे साधू संतांचे यज्ञ, पूजा, होम हवन हे सगळं असफल व्हावं म्हणून असुरांकडे एक शस्त्र आहे, एक खंजीर, धेनुकुंठास्त्र. हे कुठलं अस्त्र? थांब. हेच ते प्रभावी अस्त्र. गावाच्या मधोमध जाऊन जमिनीमध्ये हा खंजीर रोवायचा. याचा परिणाम लगेच दिसून येतो. एक दिवस पूर्ण झाला की हा खंजीर दिसेनासा होतो. पण जोवर हा खंजीर जमिनीमध्ये आहे तोवर गावातील सर्व गायी दूध देणं बंद करतील. एवढंच नाही तर गावामध्ये असलेलं सगळं दूध खराब होईल. अहो हे तर फारच अद्भुत आहे. गावात जर का दूधच उपलब्ध नसेल तर ती जगदंबा बिचारी व्रत कसं पूर्ण करणार? जा, आता हे अस्त्र घेऊन त्या गावात जा आणि आता तरी तिचं व्रत मोडल्याची शुभ वार्ता घेऊन ये. जशी आपली आज्ञा सम्राट. तुला आता बरं वाटतंय ना खरंच? होय, आता तब्येतीत लई उतार आलाय हो. काल रात्री माझ्या जीवाला केवढा घोर लागला होता म्हणून दुसऱ्या गावी जाऊन त्या वैद्यांकडून उतारा घेऊन आलो. पण पाहतो तर तुझी तब्येत सुधारलेली. अचानक कशी काय बरी झाली काय कळलं नाही. अहो दुधातून औषध घेत होते ना, त्याचाच गुण असणार. आधी तर काहीच बरं वाटत नव्हतं आणि अचानक एकदम चमत्कार झाल्यागत काहीतरी झालं आणि गुण आला बघा. आई, मी तुझ्यासाठी शिरा आणलाय, खाऊन घे. जगदंबानं स्वतःच्या हाताने बनवलाय बरं का तुझ्यासाठी शिरा. वै ग पोरी, तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बघ. अव जगदंबानं काल रात्रीपासून माझी एवढी काळजी घेतली बघा. मला झोप बी लागली तरी बी ही जागची ना हल्ली ना झोपली. हो ना जगदंबा? मी पहाटे आलो तेव्हा जगदंबा बाहेरून घरात येत होती. जगदंबा, तेव्हा कुठे गेली होती तू? तेव्हा मंदिरात मी देवीची आरती करायला गेले होते. देवी आईची प्रार्थना केली. माझ्या आईला लवकर बरं केल्याबद्दल तिचे आभार मानले. आई, खाऊन घ्या लवकर. गंगाई, आता तरी तुला काही काळजी वाटत नाही ना? जगदंबा आपल्याला सोडून जाईल अशी भीती वाटत नाही ना आता तुला? तिचं किती प्रेम आहे तुझ्यावर. होय, हे बाकी खरं आहे. जगदंबाचा आपल्यावर लई प्रेम आहे बघा. पण देवी आहे ना, तिला आपल्यापासून लांब घेऊन जायचं ठरवलं तर? अगं देवी आई असं का करल? तुळजाई शेवटी आईच आहे. आईचं दुःख तिला बी कळतच ना. तू आता उगा चिंता करू नको बरं. मला विश्वास आहे जगदंबा आपल्याला सोडून कुठं बी दूर जाणार नाही. तुळजा, तुझा निर्णय एका अर्थी योग्यच होता. आई वडिलांपासून दूर जाऊ नये अशी केवळ जगदंबाची इच्छा नाहीये, तर तिच्या आई वडिलांची देखील तीच इच्छा आहे. तेच तर, मानवी आयुष्यातील नाती अशाच प्रेमाच्या धाग्याने एकमेकांशी घट्ट जोडलेली असतात. हा धागा सहजासहजी न सुटणारा असतो. आता तू तुझ्या प्रेमाच्या नात्यांचाही विचार करायची वेळ आली आहे तुळजा. उद्या रात्री जगदंबा तिचं व्रत पूर्ण करेल. त्यानंतर सगळं चित्र बदलून जाणार आहे. आम्ही आधी सुद्धा म्हटलं होतं, वेळ आहे तोवर कैलासाची भेट घेऊन ये. महादेवांच्या समोर आम्ही कशा जाऊ आदिशक्ती माता? आमचं ठरलं होतं
ह्या रूपात तरी हा विरह आम्हाला सहन करावा लागणार नाही. परंतु उद्या विधी पूर्ण झाल्यावर जे घडेल ते त्याच्या विपरीत असेल. तरीही तू एकदा महादेवांना भेटून यायला हवं. विश्वनिर्मिती आणि संतुलनामध्ये त्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांना तुझी समस्या कळेलच. महादेव म्हणून कदाचित त्यांना ते कळेल, परंतु पती म्हणून त्यांना ती समजून घ्यायची असेल का? नात्यांचा आधार मानवाला विश्वाशी लढण्याची ताकद देतो, परंतु तेच बंध आपल्याला आतून इतके कमकुवत करतात की त्यातून बाहेर पडायचा मार्गच सापडत नाही. तू जगदंबाला दिलेल्या वचनामुळे न भूतो न भविष्यती असं काहीतरी घडणार आहे. खूप मोठे परिणाम होणार आहेत. त्याआधीच तू कैलासाची भेट घेऊन यावीस अशी आमची इच्छा आहे. आम्ही ह्यावर नक्की विचार करू आदिशक्ती माता. आता जो खेळ सुरू होणार आहे तो इतका गुंतागुंतीचा आहे की येणाऱ्या प्रत्येक पावलावर एक नवीन आव्हान समोर येणार आहे. अशा कसोटीच्या क्षणी जगदंबा आणि तुळजा नेमकं काय करणार आहेत ह्याची उत्सुकता आम्हालाही आहे.